मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आज जीवाने नंदिनीला सॉरी म्हणण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवलेल्या आहेत. तर इकडे काव्याने पार्थला रूममध्ये झोपायसाठी सांगितल्यानंतर त्या दोघांच्या मध्ये सुद्धा खूपच छान असा कॉमेडी सीन तयार झालेला आहे. तर पार्थ रूममध्ये झोपलेले बघून रम्याला मात्र खूपच त्रास झालेला आहे आणि त्यानंतर काव्याने चक्क तिचं लग्ना अगोदरचं प्रेम नंदिनीसमोर कबूल केलेलं आहे. तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. नंदिनी काव्याला खेचतच रूममध्ये घेऊन येते. तर तेव्हा काव्या नंदिनीवरती भडकते आणि अगं ताई, तू हे काय करत आहेस? माझा हात धरून मला खेचतच तू घेऊन आलेली आहेस ना? तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की तू भलत्याच रस्त्याला चाललेली आहेस ना, म्हणूनच मी तुझा हात धरून तुला इथं मागं ओढून आणलेला आहे. तर तेव्हा काव्या तिला म्हणते की अगं ताई, तू हे काय बोलत आहेस? मला काहीच कळत नाही. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अगं काव्या, तू काय करत आहेस, कसं बोलत आहेस, कसं वागत आहेस, याचं काहीतरी भान आहे का तुला? तर तेव्हा काव्या तिला म्हणते की अगं ताई, पण आता मी काय केलेलं आहे ते तरी मला सांगशील का? तर तेव्हा नंदिनी तिला विचारते की पार्थ कोण आहेत? तर तेव्हा काव्या तिला सांगते की मानिनी काकूंचा आणि विक्रम काकांचा मोठा मुलगा आहे. तर तेव्हा नंदिनी रागानेच काव्याला विचारते की पार्थ तुझे कोण लागतात? तर तेव्हा काव्या नंदिनीला सांगते की पार्थ माझे कोणीसुद्धा लागत नाहीत, मी त्यांना माझं कोणीसुद्धा मानत नाही, असं सांगून ती तिथून बाजूलाच चाललेली असते. तर तेव्हा नंदिनी परत तिला थांबवते आणि तुझं पार्थसोबत लग्न झालेलं आहे हे विसरू नकोस आणि तू मान किंवा मानू नकोस, पार्थ तुझा नवराच आहे आणि आपल्या नवऱ्यावरती सहजासहजी असं कोणालासुद्धा हक्क कसा काय गाजवू देतेस तू? आणि तुझ्या लक्षात येत आहे का की आरुने तुझा साधा दुपट्टा जरी घेतला ना, तरी तू तिच्यावरती किती चिडत होतीस आणि पार्थला तर तू जवळजवळ रम्यावरतीच सोपवलेलं आहे. तर ते सगळं ऐकल्यानंतर काव्या मग काय, असं नंदिनीला विचारते. तर तेव्हा नंदिनी म्हणते की मग काय म्हणत आहेस तू? आणि आता मी जे काही सांगत आहे ना ते जरा नीट समजून घे. पार्थसोबत तुझं लग्न झालेलं आहे, ती रम्या कशी वागते, काय वागते, याकडे तुला लक्ष द्यायला नको का? तर तेव्हा काव्या म्हणते की आता तुझं बोलून झालेलं आहे का? आता तू माझं ऐक, असं सांगून ती बोलू लागते की रम्याला पार्थच्या बाबतीत जे काही करायचं आहे ना ते करू देत आणि खुशाल करू देत. तिला पार्थला घेऊन जायचं असेल ना तर घेऊन जा म्हणावं आणि त्या दोघांना एकमेकांच्या सोबत लग्न करायचं असेल ना तर मला काहीसुद्धा फरक पडत नाही, हे तुला कळालं का? आणि मला त्या सगळ्यामध्ये काहीसुद्धा इंटरेस्ट नाही, असं सांगितल्यानंतर नंदिनी तिच्यावरती थोडंसं ओरडते आणि अगं काव्या, हे सगळं कसं बोलत आहेस तू? आणि तू काय बोलत आहेस हे तुला तरी कळत आहे का? तर तेव्हा काव्या तिला म्हणते की अगं ताई, तुला कळत नाही, मी सांगत आहे ना, मी खरं सांगत आहे, मला पार्थमध्ये काहीसुद्धा इंटरेस्ट नाही, त्यांना जे काही करायचं आहे ना ते त्यांना करू देत, मला काहीसुद्धा फरक पडत नाही. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की काव्या, तुझं हे जे वागणं आहे ना ते अजिबात बरोबर नाही. तू अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू सतत हाडतूड करून पार्थसोबत बोलत असतेस ना, त्यांना तू कधीसुद्धा चहा करत नाहीस आणि कॉफीसुद्धा करत नाहीस, धड बायको म्हणून तू वागत नाहीस त्यांच्यासोबत, पण तरीसुद्धा आजपर्यंत तरी तुझ्यासोबत वाईट वागले आहेत का ते? असं बोलल्यानंतर काव्या हो ते ठीक आहे, ते वाईट वागलेले नाहीत असं म्हणते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की मग जो माणूस तुझे सगळे टोमणे झेलतो, तुला सांभाळतो, तुझे सगळे टँट्रोल ते सहन करतात, मग ते साधी बेसिक गोष्टसुद्धा डिझर्व करू शकत नाहीत का तुझ्याकडून, असं ती म्हणत असते. तर तेव्हा काव्या तिला विचारते की जसं की? तर तेव्हा नंदिनी तिला सांगू लागते की जसं की पार्थ बाहेर झोपतात ना आणि बरं दिसतं का ते? तर तेव्हा काव्या म्हणते की अगं ताई, तुझं आणि जीवाचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे ना, मग आमचं सोडून दे, कशाला तो विषय पाहिजे? तर तेव्हा नंदिनी म्हणते की ठीक आहे, मी सोडते, जर तुला विषय वाढवायचा नसेल ना तर मग मी सोडून देते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्यासोबत चांगल्या वागणाऱ्या माणसासोबत आपण वाईट वागणं योग्य नाही, निदान तू त्यांना बेडरूममध्ये तरी झोपू देऊ शकत नाहीस का? असं तिला विचारू लागते. तर तेव्हा काव्या परत तिला समजावून सांगत असते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अगं काव्या, प्लीज असं करू नकोस. तर तेव्हा काव्या स्पष्ट नंदिनीला सांगते की ताई, मला पार्थमध्ये अजिबातच इंटरेस्ट नाही, असं सांगून ती तिथून निघूनच जाते आणि गडबडीने जात असताना ती रम्यालाच धडकते. तर तेव्हा रम्या अगं काव्या, काय झालेलं आहे असं तिला विचारत असते, तरीसुद्धा काव्या तिच्यासोबत काही न बोलता तिथून रागानेच निघून जाते आणि तिच्या मागमागं नंदिनी येते. तर तेव्हा रम्या नंदिनीला मुद्दामून टोचून बोलते की अगं नंदिनी, मी माझ्या स्टाईलने फोडणी दिलेली आहे. तर तेव्हा नंदिनीच्या ती गोष्ट लक्षात येते आणि नंदिनी रागानेच तिथून किचनमध्ये निघून जाते. तर किचनमध्ये आल्यानंतर नंदिनी वैतागू लागते आणि तिथे सर्व बघितल्यानंतर म्हणते की आता किचनमध्ये हे कागद कोणी आणून ठेवलेले आहेत आणि जिथे बघावं ना तिथे पसाराच असतो आणि पसारासुद्धा मीच आवरायचा का, असं म्हणून ती आवराआवर करत असते. तर तेव्हा जीवा तिथे मागे येऊन उभा राहिलेला असतो आणि ज्यावेळेस नंदिनीचं त्याच्याकडे
जीवाकडे लक्ष जातं तर तेव्हा जीवा आपला चेहरा इकडे तिकडे करू लागतो. तर त्यानंतर नंदिनी आपल्या कामाला जाते. तर तेव्हा जीवा फ्रीजमधून पाण्याची बॉटल हातामध्ये घेतो आणि तिच्याजवळ जाऊन, "अगं नंदिनी, किती काम करतेस तू? पसारा आवरतेस, सगळं काही अगदी चकाचक ठेवतेस. दमली असशील ना, मग हे पाणी घे," असं म्हणत असतो. तर तेव्हा नंदिनी रागाने जीवाकडे बघत असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की, "ग्लास हवा असेल ना तुला? मी ग्लास आणतो," असं म्हणून तो ग्लास घेऊन परत नंदिनीकडे येतो. आणि "हे घे ना तू, जराशी तू दमली असशील ना," असं म्हणून तिला सारखं-सारखं तो बोलू लागतो. तर तेव्हा नंदिनी ती पाण्याची बॉटल आपल्या हातामध्ये घेते आणि पाणी घेतच असते. तर तेव्हा त्या बॉटलवरती चक्क जीवाने सॉरी असं लिहिलेलं असतं आणि तेव्हा नंदिनी त्या बॉटलवरचं सॉरी बघते आणि एका क्षणात ती जीवाकडे बघू लागते. तर तेव्हा जीवा आपलं तोंडच वळवतो. तर तेव्हा नंदिनी परत त्या बॉटलकडं एकदा बघते आणि परत जीवाकडं एकदा बघते आणि मनातल्या मनात मात्र नंदिनी खुशच झालेली असते. पण तो आनंद ती जीवाला काही दाखवून देत नाही आणि ती बॉटल परत पाणी न घेताच टेबलवरती ठेवून देते. तर तेव्हा जीवा ती बॉटल आपल्या हातात घेतो आणि परत नंदिनीला "घे ना पाणी," असं म्हणू लागतो. तर तेव्हा नंदिनी परत ती बॉटल आपल्या हातामध्ये घेते आणि त्या बॉटलवरचं जीवानं लिहिलेलं सॉरी आपल्या हातानं काढते आणि जाऊन डस्टबिनमध्येच टाकून देते. मग त्यानंतर येऊन त्या बॉटलमधून पाणी ग्लासमध्ये घेते आणि मग ते पाणी पिऊ लागते. तर तेव्हा जीवाची मात्र निराशा होते आणि तो मनातल्या मनात बोलू लागतो की, "अरे बापरे! हा तर प्रयत्न फेल गेला. आता अजून काहीतरी करावं लागणार मला." आणि त्यानंतर तो नंदिनीला म्हणतो की, "जेवणासाठी जर वेळ असेल ना, तर मला 1 कप चहा मिळेल का?" आणि तेव्हा नंदिनी काही बोलत नाही म्हटल्यानंतर तो पुढे बोलू लागतो की, "आता तू म्हणशील, ही काय चहा पिण्याची वेळ आहे का? पण चहा पिण्यासाठी आणि माफ करण्यासाठी काही फिक्स वेळ नसते ना?" असं म्हटल्यानंतर नंदिनी एकदमच जीवाकडे नजर टाकते. तर तेव्हा जीवा म्हणतो की, "आपल्याला वाटलं ना, की आपण माफ करून टाकावं," असं तो थोडं अडकळतच बोलतो. तर इतक्यात कल्पना तिथं येते आणि नंदिनीला म्हणते की, "वहिनी, जेवायला अजून काय काय बनवायचं आहे ते मला सांगा." तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की, "ते सगळं राहू देत, तू अगोदर साहेबांच्यासाठी चहा कर." तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की, "मला चहा नको आहे." तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की, "मला खरं तर बेडरूम आवरायची आहे, पण अंडा बुर्जीसुद्धा करायची आहे," असं म्हणत असते. तर ते वाक्य ऐकल्यानंतर जीवा तडक तिथून बेडरूमच्या दिशेने धाव घेतो. तर तेव्हा त्या दोघी मिळून अंडा बुर्जीची तयारी करू लागतात. तर तेव्हा कल्पना तिला म्हणते की, "वहिनी, मी काय म्हणत आहे की हे सगळं मी करते. तुम्हाला बेडरूम आवरायची होती ना, तुम्ही जाऊन बेडरूम आवरा. मी हे सगळं काही करते." तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की, "तू कांदा टोमॅटो चिरून ठेव, पण अंडा बुर्जी मीच करणार आहे," असं तिला सांगते आणि तिथून ती बेडरूमकडं जाते. तर आता बेडरूममध्ये आल्यानंतर इथे चक्क जीवाने तिच्यासाठी एकदम मोठं सरप्राईज ठेवलेलं असतं की त्याने सगळी रूम एकदम चकाचक करून ठेवलेली असते आणि बेडवरती तर त्याने भरपूर अशा ओढण्या घेऊन त्या ओढण्यांच्यापासून त्यानं सॉरी असं लिहून ठेवलेलं असतं. तर ते बघितल्यानंतर नंदिनी आश्चर्यचकितच होते आणि ती थक्क होऊन त्या सॉरीकडे बघत असते आणि जीवाने तर त्या सॉरीभोवती अगदी छान अशी सजावटसुद्धा केलेली असते. तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघतच असते आणि इतक्यात जीवा तिला म्हणतो की, "मला कुणीतरी सांगितलेलं आहे की बॉस इज ऑल्वेज राईट आणि घरामध्ये बायकोच बॉस असते, त्यामुळे तीच बरोबर असते आणि काही जरी झालं ना, तरीसुद्धा नवऱ्याने बायकोची माफी मागायची असते आणि जर चूक नवऱ्याची असेल ना, तर मग नवरा तर माफी मागणारच ना," असं तो बोलत असतो. पण नंदिनी मात्र त्याच्याकडे बघतच नाही आणि त्यानंतर ती बेडवरती जीवाने सॉरी असं लिहिलेलं असतं, त्यामधली एक-एक ओढणी घेऊन ती व्यवस्थित घडी घालून ठेवू लागते आणि तेव्हा ते जीवा सर्व बघतो आणि तिथून तो बाहेरच निघून जातो. पण तरीसुद्धा नंदिनी त्याच्यासोबत काही बोलतच नाही. तर तेव्हा जीवा तिथून डायरेक्ट परत किचनमध्ये जातो आणि त्यानंतर जेव्हा नंदिनी बेडरूम आवरून किचनमध्ये येते, तर तेव्हा जीवा किचनमध्ये लपलेला असतो आणि ज्यावेळेस नंदिनी तिथं येते, तर तेव्हा जीवा हळूच तिथून बाहेर निघून जातो आणि ज्यावेळेस नंदिनी कट्ट्याजवळ जाते, तर तेव्हा जीवा आडोशाला उभा राहून तिच्याकडेच बघत असतो आणि तो मनातल्या मनात बोलू लागतो की, "आत्तापर्यंत हिला बरेच लोकं सॉरी म्हणालेले असतील, पण अंड्यावरती सॉरी लिहिणारा हा मी पहिलाच असणार आहे," असं तो बोलत असतो आणि त्याने चक्क अंड्यांच्यावरती सॉरी लिहिलेलं असतं. तर तेव्हा नंदिनी ते सगळं बघते आणि चक्क त्याने त्या अंड्यांच्यावरती सॉरी लिहिलेलं असतं. तर तेच अंडे घेऊन ती एक-एक करून जोरानेच फोडू लागते. तर ते बघत असताना जीवाचं काळीज मात्र तुटत असतं आणि तो डोळे मोठे करूनच तिथून तिच्याकडे बघत असतो आणि नंदिनी अखेर सगळी अंडी फोडून टाकते आणि त्याची बुर्जी करू लागते. तर तेव्हा जीवा मनातल्या मनात म्हणतो की, "अरे बापरे! ही काय करत आहेत? हिने तर सगळी अंडी फोडूनच टाकली आणि माझ्या
माफीची ही बुर्जीच करत आहे ना, असं तो बोलू लागतो. आणि हिला मनवायला मी असं काय करू, असं तो मनातल्या मनात बोलतच असतो. इतक्यात त्याच्या धक्क्याने तिथेच असलेलं किचनमधलं सामान खाली पडतं. तर तेव्हा नंदिनीचं लक्ष त्याच्याकडे जातं. तर तेव्हा जीवा तिथून धूमच ठोकतो. तर तेव्हा नंदिनी म्हणू लागते की या घरामध्ये ना खूपच उंदीर झालेले आहेत, सारखं खुडखुड करत आहेत. एकदा सापडू देत ना, मग अंड्याच्या टरपलासारखं डब्यातच बंद करते, असं म्हणून ती जीवाकडे बघतच असते. तर तेव्हा जीवा परत थोडंसं आडोशाला उभा राहून तिच्याकडेच बघत असतो. आणि तेव्हा नंदिनी अंड्याची टरपलं डब्यामध्ये फेकून देते आणि परत बुर्जी करू लागते. तर आता बघा इकडे मित्रांनो, इथे आता फार मस्त अशी मजा येणार आहे. कारण आता पार्थ रूममध्ये येऊन तो आपली उशी घेऊन बाहेर झोपायसाठी चाललेला असतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की पार्थ 1 मिनिट थांबा, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. तर तेव्हा पार्थ नेहमीसारखा खुश होतो आणि माझ्यासोबत बोलायचं आहे का, असं तो म्हणू लागतो. तर तेव्हा काव्या हो असं त्याला म्हणते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की अच्छा, असं आहे का की सकाळी माझ्यासोबत बाईकवरून आला नाही ना, म्हणून तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे का मला. तर तेव्हा काव्या थोडीशी भडकते आणि मी असं काही बोलले आहे का, मग तुम्ही का बोलत आहे असं त्याला म्हणते. तर तेव्हा पार्थ थोडासा अडकळतो आणि मी आपलं तर्क लावत होतो असं म्हणून तिथून चाललेलाच असतो. तर तेव्हा काव्या परत त्याला थांबवते आणि म्हणते अहो पण मी काही बोललेच नाही ना अजून. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मग बोला ना काय आहे ते. तर तेव्हा काव्या बोलायचा प्रयत्न करत असते, पण तिच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात, कारण ते सगळं तिच्या मनाविरुद्धच होत असतं. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की काय झालं, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते विसरलं आहे का तुम्ही. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की अहो मला चान्स तरी द्या ना बोलायचा, मी प्रयत्न करत आहे ना. तर तेव्हा पार्थ थोडासा थांबतो आणि ठीक आहे तुम्ही बोला असं तिला म्हणू लागतो. तर तेव्हा काव्या परत बोलायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा पार्थ तिला मुद्दामूनच म्हणतो की अहो बोला ना पटकन काय आहे ते. तर तेव्हा काव्या एकदमच म्हणते की आजपासून तुम्ही इथेच झोपा. तर तेव्हा पार्थ ठीक आहे असं म्हणून चाललेलाच असतो आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं तर तेव्हा तो काय असं आश्चर्यानेच तिला विचारतो आणि आपला कान खाजवू लागतो आणि म्हणतो की बहुतेक माझ्या कानामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे की तुम्ही मला म्हणत आहे बाहेर जाऊन झोपा आणि मला तर ऐकू येत आहे की आजपासून इथेच झोपा. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की व्यवस्थित आहेत तुमचे कान, तुम्हाला जे ऐकायला आलेलं आहे ना तेच मी बोललेले आहे की आजपासून तुम्ही इथेच झोपा. तर तेव्हा पार्थ भलताच खुश होतो आणि तिच्याजवळ बसून हे अचानक कसं काय असं तिला विचारू लागतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तुम्ही बाहेर जाऊन झोपताना त्यावरून मला ताई खूप बोललेली आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो की अच्छा, दुसरं कोणीतरी म्हणजे ताईने सांगितलेलं आहे ते पटलेलं आहे का तुम्हाला, असं तिला तो विचारू लागतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तिने सांगितलेलं आहे म्हणून नाही, तर माझा माझा मी विचार केला आणि ते मला पटलं, म्हणून मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मला मान्य आहे की आपलं लग्न विचित्र परिस्थितीमध्ये झालेलं आहे, ते आपण ॲक्सेप्ट केलेलं नाही. घरातल्या सगळ्यांनासुद्धा ते माहिती आहे. मग असं उगीच तुम्ही बाहेर झोपून प्रदर्शन कशाला करायचं, म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही इथे झोपा आणि मी खाली झोपते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की नाही असं कसं, तुम्ही खाली झोपणार हे बरोबर नाही, मी झोपेन ना खाली, मग तुम्ही इथे झोपा. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तुम्ही गप्प बसा हो, ते बरोबर नाही वाटत आणि हे घर तुमचं आहे, ही बेडरूम तुमची आहे, हा बेडसुद्धा तुमचं, सगळी जागाच तुमची आहे आणि मग तुम्ही इथे झोपा. तर तेव्हा पार्थ तिला मध्येच थांबवतो आणि तिला म्हणतो की आता हे घरसुद्धा तुमचंच आहे, ही बेडरूमसुद्धा तुमचीच आहे आणि मी जातो बाहेर झोपायला, असं म्हणून तो मुद्दामूनच बाहेर चाललेला असतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की मला नाही ना काही प्रॉब्लेम, मी खाली झोपणार आहे आणि तुम्ही इथे वरती झोपा, हे फायनल आहे आणि आता डिस्कशन स्टॉप करायचं, असं ती थोडं ओरडूनच बोलते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणत असतो की तर तेव्हा काव्या परत त्याला थांबवते आणि म्हणते की अगोदरच ताई मला खूप बोललेली आहे, तर त्यामध्ये तुमची ती रम्यासुद्धा, तीसुद्धा मला खूप बोललेली आहे. तर तेव्हा पार्थ एकदमच भडकतो आणि तिला म्हणतो की थोडंसं थांबा, तुमची रम्या म्हणजे काय आणि तुम्हाला नेमकं म्हणायचं तरी काय आहे. तर तेव्हा काव्य हात जोडते आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही बाहेर सोप्यावरती झोपण्याऐवजी इथं झोपा, बास एवढंच मला म्हणायचं आहे. तर तेव्हा पार्थ अजूनच ती गोष्ट लांबवू लागतो आणि खरंच तुम्ही असं म्हणत आहे का, असं तो बोलत असतो. तर तेव्हा काव्या इशाऱ्यानेच त्याला झोपायला सांगते. तर तेव्हा पार्थ लगेचच तिथे झोपून टाकतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की अहो तुम्ही हे काय करत आहे, असं म्हणून चक्क त्याला ती म्हणते की मला कराटे येतात. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मग मला लाठीकाठी येते, मग काय करायचं. तर तेव्हा इथे फारच मस्त असा कॉमेडी सीन तयार होतो. तर काव्या त्याला म्हणते की मी असं
असंच सांगितलं कारण जनरल नॉलेज असावं ना. आणि ते सांगून काव्या तिथून उठते आणि अंथरूण घेण्यासाठी बाजूला जाते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मी तुमचं अंथरूण टाकून देऊ का. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की माझं मी घेईन. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की ठीक आहे कलेक्टर मॅडम, पण नक्की घ्याल ना. असं म्हणून काव्या चिडल्यानंतर बरोबर ठीक आहे टाका टाका असं म्हणून तो झोपून टाकतो. तर तेव्हा काव्या बाजूला जाऊन अंथरूण शोधत असते. तर पार्थ तिच्याकडे तिरकसच बघतो आणि परत आपलं तोंड वळवतो. तर तेव्हा काव्या परत त्याच्याजवळ जाते आणि त्याला विचारणारच असते आणि परत मागं फिरते. तर पार्थ मुद्दामूनच तिला म्हणतो की झोपताना तेवढी लाईट बंद करा. तर तेव्हा काव्या जोरानेच करते असं ओरडते. तर तेव्हा पार्थ परत वळतो आणि ज्यावेळेस काव्या परत अंथरूण शोधू लागते तर तेव्हा परत पार्थ मागे वळून तिच्याकडे बघून हसू लागतो. आणि ज्यावेळेस काव्या परत त्याच्याकडे बघते तर तेव्हा परत तो आपलं तोंड मागे फिरवतो आणि काव्या त्याच्याकडे परत येण्याची तो वाट बघू लागतो. तर अखेरीस वैतागून काव्या त्याच्याकडे येतेच आणि देशमुख असं त्याला म्हणते. तर तेव्हा पार्थ काय असं तिला म्हणतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की पांघरूण कुठं आहे. तर तेव्हा पार्थ तुम्हाला अंथरूण म्हणायचं आहे का, आणि ते कपाटाच्या खालच्या कप्प्यामध्ये आहे असं सांगतो. तर तेव्हा काव्या थँक्यू असं त्याला म्हणते आणि जाऊन अंथरूण घेते. तर तेव्हा पार्थ हळूच तिच्याकडे बघतो आणि परत आपलं तोंड दुसऱ्या बाजूने वळवतो आणि तेव्हा काव्या परत येऊन अंथरूण टाकू लागते आणि अंथरूण टाकून ती चक्क पार्थच्या डोक्याखालची उशी जोरानेच खेचून घेते. तर तेव्हा पार्थ अहो हे काय करत आहे तुम्ही असं म्हणतो आणि परत तिच्याकडे बघून अच्छा अच्छा घ्या असं तिला म्हणतो आणि त्यानंतर काव्या उठून ब्लँकेट घेत असते. तर तेव्हा पार्थ अहो हे काय करत आहे असं म्हणून परत तिला अच्छा अच्छा घ्या असं म्हणतो आणि परत आपलं तोंड वळवून थोडंसं तो हसूच लागतो. तर त्यानंतर काव्या झोपायसाठी खाली बसत असते. तर पार्थ तिला म्हणतो की थोडंसं ऐका ना, तेवढं दार बंद करता का. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की दरवाजा कशासाठी बंद करायचा. तर पार्थ तिला म्हणतो की ताईनं सांगितलेलं आहे ना प्रदर्शन नको, मग घ्या ना दरवाजा बंद करून. तर तेव्हा काव्या जोरानंच करते असं ओरडते आणि जाऊन दरवाजा बंद करते. तर तेव्हा पार्थ परत हसू लागतो आणि तेव्हा काव्या परत झोपायसाठी खाली बसत असते. तर तेव्हा पार्थ परत ऐका ना असं तिला म्हणतो. तर तेव्हा काव्या काय आहे असं त्याला ओरडूनच विचारते. तर तेव्हा पार्थ गुड नाईट असं तिला म्हणतो आणि तोंड इकडे करून हसू लागतो. तर तेव्हा काव्या त्याला झोपा असंच ओरडते आणि परत झोपत असते. तर पार्थ परत तिला ऐका ना असं म्हणतो. तर तेव्हा काव्या आता काय आहे असं त्याच्यावरती परत ओरडते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की लाईट तरी बंद करा ना. तर काव्या त्याला म्हणते की तुमचा हात नाही पोचत का तिकडे. तर तेव्हा पार्थ तिकडे बघतो आणि हो पोचतो की असं म्हणून तो लाईट बंद करतो. तर तेव्हा काव्या झोपी जाते. तर आता इकडे बघा मित्रांनो, रम्या बाहेर पार्थसाठी ब्लँकेट घेऊन येते आणि सोफ्याकडे बघून पार्थ कुठं गेला असं ती म्हणू लागते आणि थोडा विचार करून वॉशरूमला गेला असेल का असा विचार करू लागते आणि परत सोफ्याकडे बघून पण त्याची उशीसुद्धा इथे नाही ना असं ती म्हणते आणि परत ती विचार करून अरे बापरे तो तर त्याच्या बेडरूममध्ये झोपायला गेला असेल का असं म्हणून तिला त्या गोष्टीचा खूपच त्रास होऊ लागतो. आणि तेव्हा रम्या स्वतःशीच म्हणते की रम्या अगोदर शांत हो, आधी खरं काय आहे ना ते बघायला हवं. तर इकडे काव्या झोपलेलीच असते आणि तेव्हा पार्थ हळूच वाकून वाकून तिच्याकडे बघत असतो. तर तेव्हा काव्या परत उठून बसते कारण तिला खाली झोपून सवयच नसते आणि त्या गोष्टीचा तिला त्रास होत असतो. तर तेव्हा पार्थसुद्धा उठून बसतो आणि अंधारातच ऐका ना असं तिला म्हणतो. तर तेव्हा काव्या एकदमच घाबरते. तर पार्थ तिला म्हणतो की घाबरू नका आणि अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही, तुम्ही वरती झोपा मी खाली झोपतो ना असं तो म्हणत असतो. तर तेव्हा काव्या त्याच्यावरती परत ओरडते आणि झोपा हो तुम्ही असं म्हणते. तर तेव्हा पार्थ लगेचच झोपून जातो. तर तेव्हा काव्या परत वैतागतच असते आणि ती परत झोपते आणि थोड्या वेळाने ती परत उठून बसते आणि बेडला आपलं डोकं टेकून ती तशीच बसून जाते. तर तेव्हा पार्थ मनातल्या मनात म्हणू लागतो की ही किती हट्टी आहे ना. तर आता इकडे बाहेर रम्या पार्थच्या बेडरूमजवळ आलेली असते आणि त्याच्या बेडरूमला कान लावून ती पार्थ आत आहे का याची खात्री करत असते आणि त्यानंतर ती चक्क पार्थला फोन लावते आणि त्याचा फोन आत बेडरूममध्ये आहे का याची ती खात्री करू लागते आणि तेव्हा रिंग झाल्यानंतर लगेचच ती फोन कट करून टाकते आणि तेव्हा तिला मात्र त्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागतो आणि तेव्हा ती म्हणू लागते की पार्थचा मोबाईल बेडरूममध्येच वाजत आहे, याचा अर्थ पार्थ बेडरूममध्ये झोपायला गेलेला आहे असं म्हणून ती तोंडाला हातच लावते आणि हे कसं काय शक्य आहे असं म्हणून ती बाजूला येते आणि पार्थ काव्याच्या बाबतीत सगळं काही नीट करेल असं चॅलेंज दिलेलं होतं त्या नंदिनीने मला, म्हणून आज ती काव्यासोबत बोलायला सुद्धा गेलेली होती. पण मग काव्याने लगेचच कसं काय ऐकलं नंदिनीचं आणि पार्थला बेडरूममध्ये झोपायला हो सुद्धा म्हणाली आणि हे जे काही होत आहे ना ते बरोबर होत नाही.
खरं तर माझं चुकलेलं आहे. जे काही करायचं आहे ना, ते शांतपणाने मी करायला हवं होतं. उगाच त्या नंदिनीला उकसवायला गेले. आज नंदिनीच्या सांगण्यावरून काव्याने परवानगी दिलेली आहे. तिच्या सांगण्यावरून तिचं आणि पार्थचं लग्न मान्यसुद्धा करेल ती. तर हे असं नाही होऊन चालणार. मला वेळीच सावध व्हायला हवं आणि काहीतरी ठोस पाऊल उचलायलाच हवी. आणि काहीसुद्धा झालं ना, तर पार्थ काव्याचा होताच कामा नये. पार्थ तुझाच व्हायला हवा रम्या. तो सुद्धा शेवटपर्यंत असं ती म्हणून स्वतःला खूपच त्रास करून घेत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी जीवासोबत चक्क बोलत असते आणि त्याला ती म्हणते की एका मुलीची केस आहे आणि तिच्या आईवडिलांनी जबरदस्तीने तिचं लग्न दुसऱ्यासोबत लावून दिलेलं आहे. तर काव्यासुद्धा तिथंच मागे उभी असते आणि तिचं बोलणं ऐकून तिला म्हणते की जबरदस्तीने तर तुझं आणि माझंसुद्धा लग्न झालेलं आहे ना ताई, आणि तेव्हा आपल्या मदतीला कोणीसुद्धा नाही आलं. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की आपलं लग्न परिस्थितीमुळे झालेलं आहे आणि त्या मुलीचं दुसऱ्या मुलासोबत प्रेम होतं आणि आपलं कुठं कोणावरती प्रेम होतं. तर तेव्हा काव्या चक्क तिला म्हणते की प्रेम होतं, माझं प्रेम होतं. तर तेव्हा नंदिनीला त्या गोष्टीचा मोठा शॉकच बसतो आणि नंदिनी तिला विचारते की तुझं कोणावरती प्रेम होतं. तर तेव्हा काव्या एकदा जीवाकडं बघते आणि एकदा नंदिनीकडे बघू लागते. तर तेव्हा नंदिनी परत तिला विचारते की तुझं कोणावरती प्रेम होतं ते मला सांग ना काव्या. तर मात्र तेव्हा जीवासुद्धा खूपच घाबरलेला असतो. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.